नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा मसाला टोस्ट सँडविच. हा घरीच बनवलेला मसाला टोस्ट सँडविच आहे आणि पूर्ण रेसिपी नक्की बघा शेवटपर्यंत. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सगळे नोटिफिकेशन तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक केल्यावरच मिळणार आहेत. सो ही रेसिपी कशी करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी टेस्टी होतं हा सँडविच. तर इथे आपल्याला सँडविचसाठी लागणारी चटणीसाठी मी आधी काय घेतले बघा. एक मुठ्ठीभर कोथिंबीर इथे मी साफ करून धुवून घेतली आहे. एक मुठ पुदिना घेतलेला आहे, साफ करून धुवून घेतलेला आहे. 8 ते 10 मिरच्या घेतल्या आहे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि हे भाजकी डाळ घेतलेली आहे. मी इथे डाळ्या म्हणू शकता किंवा भाजकी डाळ ही आपल्याकडे असते नॉर्मली घरी अवेलेबल. तर हे सगळ्यांचं आपल्याला वाटण करून याची चटणी तयार करायची मिक्सरमध्ये लावून. मिक्सरमध्ये लावताना याच्यात मी अर्धा लिंबाचा रस किंवा अर्ध्यापेक्षा थोडासा कमी, साधारण 1 टीस्पून असा रस इथे मी लिंबाचा टाकलेला आहे. आणि लिंबाचा रस घालून घेतल्यावर व्यवस्थित मिक्सरला आपल्यालाही बारीक करायच्या. तर इथे मी चटणी थोडी जाडसर ठेवली आहे. तुम्हाला एकदम बारीक आवडत असेल तर तुम्ही एकदम बारीक चटणी केली तरी चालणार आहे. माझी चटणी मी थोडी जाडसर ठेवलेली आहे. त्यानंतर आपण आता मसाला बनवूया. मसाला टोस्ट सँडविचसाठी मसाला तर पाहिजे. तर ते बटाट्याचा मसाला आपण बनवलेला आहे. जशी आपण बटाट्याची पिवळी भाजी बनवतो तसंच काही हा आपल्याला मसाला बनवायचा आहे. सो इथे मी तेलामध्ये राई जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. हिरवी मिरची आणि लसूणची फोडणी इथे मी दिलेली आहे. वाटून घेतलेलं होतं मी हिरवी मिरची आणि लसूण, त्याची फोडणी दिली आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला कढीपत्ता मी इथे घातला आहे. म्हणजे कढीपत्ता भाजीतून काढायची काही गरज पडणार नाही. अशा प्रकारे बारीक चिरून तुम्ही टाकलं तर तो खाल्लाही जातो. त्याचबरोबर थोडा लाल मसाला, हळद आणि कश्मीरी मिरची पावडर, धना जिरा पावडर घालून घेतलेला आहे मी इथे. व्यवस्थित मसाले फ्राय झालं की गॅस मी इथे बंद केलेला आहे. हा उकडून स्मॅश केलेले 3 मीडियम आकाराचे बटाटे मॅश करून याच्यात घालून घेतले. सगळ्या बाजूनी मसाला लागलेला आहे. अशा प्रकारे मॅश करून घेतलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि थोडासा वरतून मी चाट मसालासुद्धा घातलेला आहे. चवीसाठी छान लागते भाजी चाट मसाला ॲड केल्यावर. नसेल नाही घातला तरी चालणार आहे, काही असं गरजेचंच आहे असं नाही. त्याचनंतर मी बघा इथे एक मोठा बीट बॉईल करून घेतला. तर तुम्ही कच्चा वापरला तरी चालेल. कांदे असे मी गोल चिरून घेतले होते. त्यानंतर काकडीचे साल काढून काकडीच्या चकत्या केल्या आहेत, टोमॅटोच्या चकत्या केल्या आहेत. त्याचबरोबर ही आपली भाजी तयार केलेली थंड झालेली आहे व्यवस्थित, ती एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मी. पाहू शकता भाजी छान दिसते, अगदी टेम्पटिंग. त्यानंतर ही चटणी आपण जी बारीक केलेली पुदिन्याची चटणी ती त्याच्यात मीठ टाकायचं राहिलं आहे. सो इथे मी मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे. त्याचबरोबर तुम्ही चटणी बारीक करताना मीठ टाकलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर मी इथे बटर घेतलेलं आहे. ते बटर आहे अमूलचं गार्लिक अँड हर्ब्सचं बटर स्प्रेड. हे नसेल साधं बटर असेल तुमच्याकडे तेही चालणार आहे. हेच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. त्यानंतर थोडं काळं मीठ आणि चाट मसाला इथे मी प्लेटमध्ये घेतलेला आहे. तो कशासाठी हे तुम्हाला मी लवकरच सांगते. तर आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करत आहोत. ब्रेडच्या एका स्लाईसवर एका बाजूला मी बटर लावून घेतलं आहे. बटर जो बटर तुमच्याकडे असेल तो लावायचा आहे. नंतर दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसवर मी चटणी लावून घेतलेली आहे. चटणी सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. चटणी जर जास्त तिखट बनवली असेल तुम्ही तर थोडी प्रमाणात लावा किंवा मग तुम्हाला तिखट आवडत असेल आवडीनुसार चटणीचं स्प्रेडिंग तुम्ही तुमच्याप्रमाणे आवडीप्रमाणे करू शकता. नंतर बटर लावलेला जो ब्रेड होता त्याच्यावर मी भाजी अशा प्रकारे स्प्रेड करून घेतलेली आहे. सर्व बाजूंनी भाजी व्यवस्थित स्प्रेड करायची. ते भाजी आपल्याला जास्त नाही घ्यायची, थोडीशीच भाजी घ्यायची कारण आपण याच्यावर वेगवेगळ्या त्या कच्च्या भाज्यासुद्धा टाकणार आहोत. सगळ्या बाजूंनी थोडं थोडं बटाट्याची भाजी व्यवस्थित एक पातळ थर तयार झाला पाहिजे, अगदी जाडसर थर करायचं नाही आहे. भाजी लावून झाल्यावर बघा अशा प्रकारे टोमॅटो, बीट,
कांदा, काकडी अशा सगळ्या भाज्या सगळ्या बाजूंनी लावून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या कमी जास्त करू शकता नक्कीच. सँडविचमध्ये बटाट्याच्या चकत्यासुद्धा असतात, पण आपल्या सँडविचमध्ये बटाट्याची भाजी म्हणजेच बटाट्याचाच मसाला आहे. सो इथे आपण बॉईल केलेला बटाटा वापरलेला नाही आहे. तर अशा प्रकारे बघा, एक एक चकत्या, 2-2 चकत्या वेगवेगळ्या बाजूने लावून मस्त असं सँडविच आपलं तयार करायचं आहे. आणि हे झाल्यावर त्याच्यावर बघा, आता मी हे काळं मीठ आणि हा चाट मसाला याच्यासाठी वापरलेला होता. तर काळा मसाला आणि चाट मसाला थोडा भुरभुरायचा आहे, कारण आपल्या भाज्यांवर मीठ नाही आहे. त्यानंतर ही चटणी लावलेला ब्रेड त्याच्यावर ठेवायचा आणि आपलं सँडविच तयार झालेलं आहे. सगळ्या बाजूंनी व्यवस्थित प्रेस करायचा आणि अशाच प्रकारे मी 2 ते 3 सँडविच बनवून घेतलेले. इथे माझ्याकडे टोस्टर सँडविच मेकरचं ग्रिल मशीन अवेलेबल आहे. तुमच्याकडे ते नसलं तर साध्या तव्यावर बटर लावून सँडविच तुम्ही गरम करू शकता. हेच पाहिजे असं काहीही गरजेचं नाही. किंवा ग्रिल पॅनसुद्धा मिळतो आजकाल बाजारात, जो त्याच्यावर अशा ग्रिलच्या लाईनी असतात. तो पॅन जर तुमच्याकडे असेल त्याच्यावर केलं तरी चालणार आहे. म्हणजे गॅसवरसुद्धा होतो हा सँडविच. असं काही आपल्याला ग्रिलची मशीन, सँडविच मेकरची मशीन पाहिजे असं काही गरजेचं नाही. सो आता मशीनवर ठेवण्याआधी किंवा पॅनवर ठेवण्याआधी आपण पुन्हा एकदा दोन्ही बाजूने बटर लावून घेणार आहोत. मी एका बाजूला लावलेलं आहे दोन्ही सँडविचच्या बटर, आणि जी बटर लावलेली बाजू मी मशीनवर ठेवते किंवा पॅनवर ठेवते आणि मग खालच्या बाजूला पुन्हा मी बटर लावून घेणार आहे. सो तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बनवू शकता. अगदी टेस्टी होतं सँडविच, नक्की ट्राय करा. हा बनवायला थोडा टाईम लागतो, पण खायला अतिशय वर्थ इट आहे. अगदी जितका वेळ बनवायला लागतो खाताना तितकंच आपलं बोलतात ना की ते खाऊन मन तृप्त होतं, तसंच आहे हे सँडविच. नक्की ट्राय करायचं आहे तुम्ही. तर हे सँडविच मेकरमध्ये वरच्या बाजूने बघा परत बटर लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूंनी. अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी बटर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या साईडने. तर मग छान याचं टेक्स्चर असं गोल्डन ब्राऊनसारखं थोडं छान वाटतं. बटर लावल्यामुळे ते टेक्स्चर येते त्याला. सो बटर व्यवस्थित लावायचं, जास्त नाही पण सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचं आहे. सो मी इथे सँडविच टोस्ट करायला ठेवलेले आहेत. मग एक 7 ते 10 मिनिटांनी आपले सँडविच मस्त असे टोस्ट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता बटर लावल्यावर छान असं त्याला हे टेक्स्चर आलेलं आहे, गोल्डन ब्राऊन, आणि छान अशा लाईनी दिसत आहेत. त्याच्यावर तुम्हाला खायला तर एकदम मस्त लागतं. सो इथे मी सँडविच तयार झालेला काढून घेतला आहे आणि कटिंग बोर्डवर ह्याला अशा प्रकारे कट करायचं, जसं आपल्याला बाजारात मिळतो कट करून मस्त 4 तुकडे. सो अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. त्याच्यावर मी मस्त असा चाट मसाला घालून घेणार आहे आणि बारीक शेव तुम्ही याच्यावर गार्निशिंग टाकू शकता किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकता. मी इथे चाट मसाला आणि बारीक शेव घालून घेतलेली आहे आणि मस्त गरमागरम आपलं सँडविच खाण्यासाठी तयार आहे. सो सुट्टीच्या दिवशी करायला काहीच हरकत नाही, भरपूर वेळ असतो आपल्याकडे. सो हे सँडविच करून आपल्या मुलांना खाऊ घातलं तर मुलं एकदम खुश होणार आहेत. नक्की ट्राय करा. आणि इथे अजून एक मी ट्रिक वापरलेली आहे. जर तुमच्याकडे असेल असा ग्रिल पॅन किंवा सँडविच मेकर, सो ह्या आडव्या लाईनीचं जेव्हा आपलं सँडविच टोस्ट करून होतो त्याला अशा प्रकारे जर तुम्ही फिरवून घेतलं आणि पुन्हा ते कवर लावलं तर त्याच्यावर छान अशी चौकोन डिझाईन येते. अशा प्रकारे बघा दोन्ही साईडनं मी बटर लावलं होतं. एक सँडविच मी त्याच्यातून काढून घेतलं झाल्यावर, पण हे दुसरं सँडविच ठेवलं होतं. सो अशा प्रकारचं त्याच्यावर चौकोन छान डिझाईन येते. सो याला थोडा टाईम लागतो, पण असेल वेळ तर तुम्ही करू शकता. मुलांना छान आवडेल हे खायला. असे डिझाईन बघून मुलं आवडीने खातात सगळ्या वस्तू. सो ही सुद्धा एक ट्रिक तुम्ही ट्राय करू शकता. सँडविच नक्की ट्राय करा. कमेंट करून मला सांगा. सँडविच चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा सॉससोबत खावा किंवा नुसतं खाल्लं तरी हरकत नाही. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.